लहान असल्यापासून आई मुलांना सांगत असते, इथे जाऊ नको बाबा मारेल, इथे जाऊ नको बाबा मारेल, झाडावर चढू नको बाबा मारेल, नदीवर जाऊ नको बाबा मारेल, शाळेत जा नाहीतर बाबा मारेल, हे करू नको नाहीतर बाबा मारेल, ते करू नको नाहीतर बाबा मारेल. मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात. बाबांच्या भयाने शाळेत जातात, बाबांपासून 4 हात लांबच राहतात. मुलं आईचं गाणं गातात, मुलं आईवर कविता करतात. कोणतंच मूल बाबाला दुधावरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही, वासाची गाय म्हणत नाही. बाबांसाठी मुलांकडे शब्द कठोर, काहीच नसलेला निर्दयी मारकुटा. बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बाबुल बुवा. बाबा म्हणजे केवळ रुपये पैसे कमवण्याचे यंत्र. तेवढं काम त्याने केलं की त्याचं कर्तृत्व पण मग असं असूनही बाबा मेल्यावर मुलांच्या छातीत धडकी का होती? का उघडतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस? का वाटतं मुलांना पायाखालची जमीन सरकल्यासारखी? का वाटतं मुलांना की आपण बेसहारा झालोय म्हणून? का हंबरतात मुलं बाबा मेल्यावर? का मुलं घाबरतात बाबा गेल्यावर? की डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात, डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्री म्हणतात, डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात, आणि स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात. पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा. माझा खेळ होता तू, शाळी होते मी, वेळा होता तू, माझ्यासाठी काय सारा खर्च केला तू.
आईला पप्पा म्हणतात जोरात मध्ये काय आईला पप्पा म्हणतात जोरात. याचं भान त्यांना कुठे असतं? खरंच बाबा कुठे काय कळतं दिवसा